मंडळी तुम्ही समोर बघू शकता आज कोणगावच्या मैदानामध्ये आपल्याला भेटलाय संघर्ष योद्धा म्हणजेच अनुराग गणेश भंडारी चिंचवली गावचा एक कोहिनूर हिरा ज्यांनी एक खूप मोठा काल गाजवला आणि आता कुठेतरी बघा कमी झालाय पण आता पलतय आज पण चांगला गोलाल घेतलाय. आता संघर्ष योद्धा का म्हणतो आपण त्याला कारण एक काल त्याचा होता आणि आता पण त्याचा काल येणार आहे कारण बैल आता कमी केलाय दादानी आणि कुठेतरी त्याची फिटनेस बघू शकता तुम्ही खूप बारीक दिसतं बैल. त्या गोलाला विचारूया आजच्या जे झालेलं आहे काय बोला लक्षात. चांगला शब्द बोललं. पहिले संघर्ष. आज आमचा संघर्ष गुलालासाठी संपला. आईवडिलांची पहिली म्हणजे मेहनत. मी नंतर म्हणणार माझी मेहनत कारण मी जरी घरी नसलो तरी आईवडिलांनी आज पहिला फोन आईचा आला असेल का अजून गाडी काढा सुटत कारण आज कुठेतरी बैलांनी घरामध्ये सर्व गोष्टी करून ठेवल्यात. आज जरी आम्ही निघलो तर आम्हाला सर्वच बोलवतात का बैल का नव्हता. आज आई कुठे लग्नाला गेली तर तिला विचारतात का कुठेतरी बैल तुमचा निघत नाही. आज कुठेतरी सर्वांचं एक आपल्याला बैलांनी ठेवलेली एक आपली इज्जत आणि आज भरपूर दिवसामध्ये बैलांनी केलेला गुलाल हा खूप महत्त्वाचा असेल आमच्यासाठी आणि कुठेतरी आज बैलांनी करून दाखवलं. जो पेंडिंगला निर्णय असताना बैल जो स्वतःहून टोन लावायचा पहिले जी खासियत होती बैलाची जेव्हा मोठ्या मोठ्या पैऱ्यामध्ये जेव्हा पेंडिंगला बैल असायचा मोठ्या मोठ्या गाड्या केल्या तेव्हा बैल पेंडिंगला निर्णय असला का आपला टोन लावायचा. यात थोडीशी मला धाकधूक होती कारण बैल थोडासा वीक असल्यामुळे बैल आम्ही कुठेतरी कमी केला आणि सोमनाथ जगदाले म्हणजे म्हणजे त्याचं नाव आवर्जून घेईन. या माणसाने भरपूर माझ्यासाठी खूप कष्ट केल्यात कारण भरपूर जण बोलतात साताऱ्याला बैल पाठवला तर भरपूर जण हे करतात ते करतात पण अजून पण छातीडोकपणे सांगेन हा माणूस बिना खर्चाने आणि बिना याने सर्व गोष्टी करतोय. आज अखिल अनुराग गणेश भंडारी चिंचवली आणि अखिल सोमनाथ जगदाले पेडगाव या 2 नावाने बैल पळतोय. आज त्याचा बी घरामध्ये आनंद आहे कारण त्याचे बी 4-5 फोन झाले. 2 वाजता बैल खाली गेला होता. कुठेतरी मी VIP गाडीमध्ये नाही जाता कुठेतरी छोट्या छोट्या जशा गाड्या आपल्या सर्वांच्या लाईनीला असतात ते नियमानुसार चाललो आणि आज कुठेतरी नियमानुसार चाललो पण दुसऱ्या गाड्या VIP मध्ये जात होत्या पण कुठेतरी अड्डवाल्यांनी एकच करायला पाहिजे. एक तर VIP ठेवायला पाहिजेत नाही तर मग VIP बंद करायला पाहिजेत. कधी कधी काय होतं माहिती आहे का आमची गाडी 4 घंटे का थांबली तुम्हाला ते पण सांगतोय म्हणजे झालं ते सांगतोय का VIP तुम्ही पहिली गाड्या सोडल्या शेवटला आम्ही लाईनीमध्ये आलो आणि नंतर त्यांची गाडी तुम्ही आतमधून सोडली नव्हती. भरपूर अड्डा 5 ते 10 मिनिटं बंद होता पण आम्हाला कुठेतरी एक वाईट वाटलं का अड्डा बंद नको म्हणून आम्ही साईडच्या गाड्या सोडवताना प्रेमाने सांगितलं का एक गाडी सोडा कारण तुम्ही भरपूर गाड्या पहिले सोडल्यात. त्यांनी पण आम्हाला कुठेतरी आम्हाला धन्यवाद करतो त्यांच्या कुठेतरी आम्हाला सहकार्य केलं आणि गाडी सुटली आणि आज बैलांनी करून दाखवलं. बरोबर. चला आता मी बैलाचं कौतुक करीन. बैल थोडा तुम्ही खाली केलाय बघायला छान वाटतंय. कुठेतरी ज्याची सुरुवातीची फिटनेस होती ना ती दिसून येते. मध्यंतरी बैल बघला ना तर खूप मोठा दिसत होता. प्रत्येक जण मला वाटतं तुम्हाला सुद्धा बोलले असतील की बैल पळेल नाही पळेल कारण जास्त तब्येत झाली होती. काय केलं नक्की केलं असं का सोमाभाऊ बोलले का बैल वरती पाठव. सोमाभाऊनी वरती नेऊन 3 फेऱ्याला बैल पळवला. बैल एकदा दोनदा गटपात झाला. सेमीला थोडासा मार्क आला कारण वरती पहिले म्हणजे सांगेन का वायदी पाहिजे प्रत्येक बैलाला वरती 1 नंबरमध्ये खेळायला. आपल्याकडे आपण कुठेतरी वायदी तेवढी देऊ शकत नाही म्हणून आपण छोट्या छोट्या पैऱ्यात पळलो गटपात झालो पण कुठेतरी सेमीला मार खात होतो सामनीच्या पैऱ्यामुळं पण 2-2 3-3 वेळा बैल पळवला आणि त्यांनी अवताला बैल आणला. चांगली गोष्ट केली. छातीमध्ये कुठेतरी बैल थोडाफार आम्हाला वाटत होता अवताला आणून एक बैलाला कमी केलं आणि त्याच्यानंतर आम्ही घडी आणून बैलाला कंटिन्यू 2 ते 3 दिवसात झोपून 2 ते दिवसात पवंडी देऊन असं बैलाला भरपूर दिवस 8-8 दिवसात काढून बैलामध्ये मेहनत घेतली आणि आज त्या मेहनतीचा फळ आम्हाला भेटला. बरोबर. आता कोणती गाडी झाली आणि कोणासोबत पळाला ते पण एकदा सांगा. आज वाशिंगवाल्यांची गाडी होती. मैब्या म्हणून एक नावाजलेला बैल आहे. आम्हाला काही माहीत नव्हतं त्यांचा काही बैल किती पळतो काय पळतो कारण बैल आम्ही अड्ड्यात असलो तरच अड्ड्यात येतो नाही तर आम्ही बैल काही जास्त करून बघत नाही कारण बिंजोडला असतो तर कुठेतरी आम्ही नाव दिलं तर आम्ही टेच जवळ असतो तेवढ्या गाड्या काही बघायला भेटत नाही आम्हाला. पण भरपूर जण नंतर बोलले का त्यांचे 46 गुलाल लगातार झालेत पण आम्ही म्हटलं कुठेतरी आपल्या बैलावरती विश्वास आहे आपल्या बैलांनी काहीतरी करून ठेवले म्हणून भरपूर जण बोलले का तुम्ही एवढा वासू टाकले तुला गाडी भेटणार नाही पण त्या वासरावरती मला विश्वास होता. आज त्यांनी मला वरपोल्यांनी मला पैरा फोडून बैल दिला रात्री का माझा पैरा दुसरा होता तर मी पण असं बघितलं नाही का तो वासरू कुठे काय छोटा आहे मोठा आहे. मी एकच सांगितलं त्यांना जेव्हा उद्या लक्षामध्ये तो पळेल तेव्हा उजेरात येणार 100-1000% बरोबर. त्या वासराला बघून त्यांनी गाडी लावली. कुठेतरी मैत्रीपूर्ण गाडी झाली आणि वासरू तो थोडा खराब दिसत होता पण नाशिकवरून ते पण वासरू आणले. मुलांचा वासरू आहे. एक त्यांच्यामध्ये 20-25 मुलं आहेत. कुठेतरी त्या मुलांनी संघर्ष करून तो वासरू आणलेला आहे. या बैलांनी आज असं करून दाखवलं का त्याही जे बैलावरती आपला विश्वास होता ते बैलांनी पेंडिंगला निर्णय स्वतःहून टोन लावून थोड्याशा अंतरामध्ये जिंकून दाखवलं. बरोबर. चला थोड्याशा अंतरात करा असो गुलाल मिळाल हा महत्त्वाचा आहे आणि कुठेतरी सांगितलं तुम्ही छोटी छोटी मुलं आहेत. मला वाटतं तो काल तुम्ही पण बघितलाय कारण कुठेतरी लक्षाला तुम्ही घडवताना तुम्ही पण छोटं होतं. आज 8 ते 9 वर्ष झालं लक्ष पळतोय आपल्या मुंबईला.
100% कारण काकरवालची पाठी बोला तर आपल्यापासून 1.5 ते 2 किलोमीटर आहे. तिथं आम्ही चालत न्यायचो. ही सर्व मुलं आमचे संघर्ष पहिले आमच्या चांगल्या कालामध्ये भरपूर जण आमच्या बरोबर होती, कारण आज वाईट कालामध्ये ही जी पोरं होती ना जी जी 3-3, 4-4 किलोमीटर न्यायची तीच पोरं आज माझ्याबरोबर आहेत. आणि त्यांनी आज पण मेहनत त्यांचीच, कारण पवांडीला जरी मी नसतो तरी ते नेतात, जरी मी नसतो तरी ते झुपून नेतात, तरी मी नसलो तरी ते 3-3, 4-4 किलोमीटर चालवायला नेतात. आज त्यांचे आभार व्यक्त करेन आणि माझ्यापासून जास्ती आनंद त्यांना झाले, कारण आज आमचा संघर्ष संपला खऱ्या अर्थाने सांगेन. आणि बाईट तर द्यायची नव्हती, पण मी एक खऱ्या अर्थाने बाईट द्यायची नव्हती तरी बाईटमध्ये पुन्हा एकदा सांगेन, दुसरी बाईट माझी आज का आम्ही एवढं संघर्ष करतो, आम्ही एवढी आईवडील आमची मेहनत करतात, आमच्या बाबा आमचे पप्यादा सर्वजण आम्ही मित्रपरिवार आम्ही एवढे मेहनत करतो. कुठेतरी आम्ही पण चांगलं कुठेतरी दिवस बघण्यासाठी बघितलेत, पण 5 वर्षामध्ये असं नाही आज आमच्या बैलावरती एवढा विश्वास आणि याच्या पुढे पण चांगले दिवस दाखवणार. कुठेतरी आजारामध्ये बैल होता आम्हाला समजून आलं, पण सर्वांना मित्रांना एकच सांगेन, सर्वांना आपले सर्व मित्रपरिवार आपलेच आहेत, जे ट्रोल करतात ते पण आपलेच आहेत, जे नाही करत ते पण आपलेच आहेत. पण सर्वांना प्रेमाने एकच सांगेन का आम्ही एवढं संघर्ष करतो तर आम्ही पडद्यावरती आलो पाहिजे, कारण आम्ही मेहनत करतोय एवढं बैलामागे. स्वतःचं एक वासरू छोटावून घेऊन बघा, मेहनत भरपूर आहे मित्रांनो. मी कोणाला असं वाईट बोलत नाही, बाईटच्या माध्यमातून चांगलंच बोलतोय. आता बाईटवाला येतो तुमचं पण म्हणजे पोट भरतो त्याच्यावरती, तुम्ही पण कुठेतरी 2 पैसे तुम्हाला भेटतात आणि आमचा बैल कुठेतरी फेमस आहे म्हणून तुम्ही आमची बाईट घेता. आणि याच्या पुढे तुम्हाला एवढं पण सांगेन, ज्यांची बैल उजरत नाही त्यांची पहिली बाईट घ्या, आमची नाही घेतली तरी आमचा बैल अड्ड्यात आला तरी प्रत्येक जण पुकारतो का छोटा लक्ष अड्ड्यात आला. पण जी छोटी बैल आज आमच्यामध्ये राया पालाला याची घ्या, त्याच्यानंतर छोटी छोटी वासरं पालतात, आज आमचे मित्रपरिवारांची वासरं पालतात त्यांची घ्या. पण सर्वांना एकच सांगेन, ट्रोल करू नका, आम्ही भरपूर संघर्ष करतोय, भरपूर आई वडील आमचे मित्रपरिवार मेहनत करतात, म्हणून एक आमचा आनंदाचा एक क्षण असतो म्हणून आमची बाईट घेतात. कोण हारल्यावरती बाईट घेतो का नाही घेत, एक जिंकल्यावरती बाईट घेतात, कारण ते आनंदाचे क्षण असतात. आम्ही कोणाला येडवाकडे बोलत नाही, याच्या पुढे बोलणार पण नाही. आमचे ते पण चांगले मित्र होते, आम्ही त्यांना सहकार्य केलं का भाऊ 2-4 तास जरी आम्ही लाईनीत राहिलो तरी तुम्ही 4 तास साईडला राहिले होते. आमची बैल भरपूर दमली लाईनीला येऊन, भरपूर आम्ही बरेच जणांना टोन दिला. मी एकच सांगितलं, भरपूर जण दादा खालती एकमेकाला बघून घेत नाही, मी एवढंच सांगितलं का मी एवढा VIP असून पण मी तुमच्या लाईनीमध्ये आलोय ना, तर तुम्ही या बैलाला पण ना बाजूच्या बैला पण बघा का लागलं ना पाहिजे, तो नंदी बी आपलाच आहे. पण भरपूर जण सहकार्य करत नाही, भरपूर जण लपड्याला येतात, पण याच्या पुढे लपडे करू नका. आज खऱ्या अर्थाने सांगेन तुम्हाला की आज कुठेतरी आज बाईक आहेत आपल्या 3, त्याच्यानंतर इथे पण बाईक आहे ओल्याला. आज आपल्या बैलगाड्या शर्यतीला सुवर्ण क्षण आले. एक आज क्रिकेटमध्ये बाईक असते, त्याच्यानंतर भरपूर मध्ये सर्व स्पर्धेमध्ये बाईक असतो, पण आपल्या बैलासाठी बाईक भेटणं म्हणजे संघर्ष करणं, हे स्वतःची मेहनत करणे खूप मोठं योद्धाचा एक हे आहे. त्याच्यानंतर आज 3 बाईक ठेवल्या, त्यांचे बी आभार व्यक्त करतो कोणवाल्यांचे का 3-3 बाईक तेवढा खाऊ नये. आज कुठेतरी गरीबला बाईट भेटली पाहिजे, कारण त्याचे स्वप्न असतात आई वडिलांचे, त्यांचे मित्रपरिवारांचे. म्हणून सहकार्य करा, का भांडणं करू नका. या बैलगाडा क्षेत्रामध्ये चांगले मित्रपरिवाराने मेहनत करून सर्वांनी एकजुटीने शर्यत करा. आता मागच्या अड्ड्यामध्ये माझी स्वतःच्या सोवन आमचा दापोलीवाल्यांची गाडी झाली, एक माझा मित्र कुठेतरीच आवर्जून सांगेन या बाईटमध्ये, कारण मागच्या जेव्हा पैरे फुटले तेव्हा माहीत पडले तिकडे दापोलीचा रुबाब निघाला, इथं लक्ष निघाला. मी बोललो मैत्रीपूर्ण गाडी करणार, माझी गाडी हरली, त्याची गाडी जिंकली, मी त्याच्या गाडीवरती जाऊन फोटो काढला. त्याही बोलले का मानलो, असं नाही बरं मी रात्री बोललो तर सकाळी फिरणारा माणूस नाही, जरी मी बोललो तर बोललो, मी सध्या माझा बैल पहिले न सोडता मी त्यांच्याकडे जाऊन फोटो काढला. असे मित्र परिवाराने पण गाड्या करा, कुठेतरी आपल्या एक चांगला सुवर्ण सानेला त्याचा एक आनंद घ्या, दुसरं काहीच नाही. बरोबर. चला आता आता माझ्याकडून पण एक तुम्हाला संदेश असेल, जसं तुम्ही सुरुवातीला आता म्हटलं की कुठेतरी एक 20-25 मुलांनी तो वासरू घेतलंय आणि कुठेतरी त्यांची इच्छा पण होती आमच्या लक्षामध्ये पळायची. तसं आता मी पण तुम्हाला सांगेन की मोठ्या मोठ्या पायऱ्यांमध्ये तुम्हाला पळायचं, आता नाही पळायचं. आता तुमचा बैल पण मोठा आहे, कोणीतरी तुमच्या बैलाची वाट बघतंय, म्हणून आता त्यांना बैल द्या आणि त्यांची बैल उजेडात आणा. अजून तेच मी सांगितलं रात्री पण त्यांना, मी स्वतःहून त्यांना फोन केला होता, दादा का तुमचा वासरू माझ्या बैलामध्ये पळवा, तुमचा पैरा झाले का? तर ते म्हटले पैरा झाले, पण बघतो थांबा तुम्हाला सांगतो. पण त्याही पण एक आवर्जून असं ते खुश झाले ना, अजून पण त्यांचा आनंद बघून मला आनंद होत होता का एवढ्या मोठा बैल आम्हाला आमच्या पैऱ्यामध्ये भेटला. याच्या पुढे मी तुम्हाला सांगतो, ज्याचा बैल पळणार ना, तुमच्या बाईटच्या मध्ये सांगतोय, ज्याचा वासरू आदात असो, दुसरा असो, चौसा असो, ज्याचा पळणार ना त्याला आम्ही 100% बैल देणार. आणि आज बैलांनी भरपूर दिवसामध्ये करून दाखवलं. आज याच्या पुढे असाच बैल आम्हाला फक्त गुलाला, तेव्हा आमच्या सर्व इच्छा बैलांनी पूर्ण केलेल्या आहेत. या महाराष्ट्रामध्ये जेवढे बैल आहेत, जे आपल्या ठाणे रायगडमध्ये जे टोपला बैल पळतात, त्या बैलामध्ये पळणं सर्वांचं स्वप्न आहे. त्या बैलामध्ये पळून आम्ही पूर्ण झालेले आहेत. फक्त एकच बैलाच्या एक नंदीवरती आमचा इकडे विश्वास, आणि नंदीने फक्त आम्हाला एक गुलाला, तेव्हा एवढीच मेहनत आमची आहे, दुसरं काहीच नाही. आणि बऱ्याच जणांना एक उजेरात आणण्याचा प्रयत्न करेन.
आज कुठेतरी ज्याचे पळतो त्याला मी 100% देणार. बरोबर. चला आता मी पण थांबवतो ही बाईट. कुठेतरी संघर्ष आता संपलाय आणि असाच तुमच्या दावणीला गुलाल लक्ष कायम द्यावं ही माझ्याकडून आणि माझ्या चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा असतील. आई एकविरेचरणी सुद्धा प्रार्थना असेल. तुमचे बी आभार व्यक्त करतो, वेळात वेळ करून तुम्ही बाईट घेतली, कारण भरपूर दिवसामध्ये बाईट पडली, कारण बैलाने मला वाटतं माझ्या चॅनलवरती आता 2-3 महिने बाईटच बाईटच नव्हती. नव्हती. चला शुभेच्छा तुम्हाला.